नमस्कार, स्वागत तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे नवरात्रीचा दिवस 3रा आणि आम्ही निघालो आहोत विरारला जीवदानीच्या दर्शनाला. तर ब्लॉगमध्ये कनेक्ट राहा, बघा काय होणार आहे आज. तर चला, तर आता आम्ही निघालो आहोत. वाटत नाही आम्हाला का ट्रेन भेटेल असा. हां, देशी बुदली माणसं घेऊन चाललं ना, बरं बघू शकते. मला वाटलेला ट्रेन जाईल असा, कारण की 6:04ची ट्रेन आणि हे लोक 5:30 घरातून निघतात. आता आम्ही अंजूरपाटावरून इको गाडी करून चाललो डायरेक्ट विरारला. चला बघू कुठे काय होतं. आणि हुशार माणूस बोलतो स्टेशनला गाडी लावून येऊ. स्टेशन किती आतमध्ये ते अंदाज नाही. असं बोललो, असा असते का तरी कुठं. चे पहिले लेट झाले गाईज, बघा यांचे लेट निघण्याचे परिणाम. या मस्त सेफ बसले आहेत, बघू शकता. बघा मी पण निघालेलो बरोबर. मी बरोबर निघलेलो. बघा याला कसे अवस्था झाली यांची. नाने कसा वाटतंय तुला? हा, A few moments later. आम्ही नायगाव स्टेशनला पोहोचलो आहोत. सगळ्यांची झोपा झालेल्या आहेत मस्तपैकी. ही बघा आत्ता पण जांभळत येते. मी झोपलोच नाही, आणखी झोपलेला आलेली आहे. शायनिंग बघा. एवढ्या गवळणी घेऊन आले. ही एक गवळण इकडे बसली. यांच्या नटापुटामुळे टाईम झाला का, म्हणून ट्रेन गेली, बाकी काही नाही. मी आता पोचलो आहोत विरार स्टेशनला. अशी मेंटल माणसं जन्माला आल्यात, सगळी स्लो एकदम स्लो. हां, फायनली आम्ही जीवदानीला पोचलो. होऊ शकता आपल्या काकीचं आणि काकाचं दुकान आहे इथे. कधी याल तेव्हा या आणि इथूनच घ्या, सगळं भेटतं इथे. ठेव जरा फोन ठेव. आता इथे ओटी वगैरे रेडी केले, आम्ही चाललो दर्शनाला. चला आता बघू, गर्दी नसली पाहिजे, दर्शन छान झालं पाहिजे. चला डायरेक्ट पेटून लाव ना. 2 माचीस दे. नको ना रे बाबा, नको ना का. पेटवा काकी, माझी अगरबत्ती कुठची जाईल. प्लॅस्टिकचं वाटते का आपलं मला. काहीच तर आता फायनली आम्ही पोहोचलो आहोत. गणपती बाप्पाला दर्शन केलं. शूट करताना आला तरी वॉचमॅन आम्हाला बोलला केले मिनी शूट. चढायचं आहे. मिनी शूट केले पण गणपती बाप्पा दम लागले. बघू याने शूट केले, टाकेल चला. 30 पायऱ्यात चालल्या, तर आम्हाला इथं दम लागले. हे बघा, चला इतक्यात आम्ही वापस थांबलेलो आहोत. हे बघा डॅन्चो कसा झाड्या बघा. स्प्राईट घ्यायला गेला त्याला मला 30 रुपये, बोलता आमच्या इथं 20 रुपयाला भेटतो. हे जुन्या पायऱ्या आहेत, ह्याला नवीन पायऱ्या गेल्यात. इकडचा व्ह्यू बघा काय भारी. दम लागला बेकारवाला. मस्त व्ह्यू आहे, झाडात जनावर भेटला पाहिजे एखादा. तर मग आता इथे दत्तगुरूचं दर्शन घ्या. असे बसलेत बघा. आमचा अर्धे मेंबर खाली आहेत, अजून आलेले नाही. स्लो आहेत ते बघा, दिसले बघा.
हे बघा ऑलमोस्ट आम्ही थोडक्यात पोहोचलो बघा. आता आपण दर्शन घेऊ. शूट करता आला तर शूट करेल, नाही तर नाही करणार. फोटो लागतील तर आमचे मेंबर बघा अजून मागेच अजून कोण दिसत पण नाही. चला बघा आमच्या स्लो मेंबर आता आलू डुक्कू डुक्कू असा. ह्या बघा कशा मॅडम तर खूपच स्लो आहेत. वरून हाय करतात आणि या दोघी तर बोलूच नका, एवढा स्लो आहे. चालू का नको चालू असं झालं आहे ना. इथं बाबा बोलूच नका हिला बघा. बघा सगळ्यात स्लो बाईच आहे. नाही सर ऑलमोस्ट आता आम्ही पोचलो. बरं झालं गर्दी नाही आहे असं काही मला वाटते जरा. चला बॅक स्पेलिंग बोला. बोललो मग काय त्यांचे सांग. तू वेणी दे. अच्छा बघा का DSCK याला वेणी माझ्याकडून गिफ्ट घ्यायची ना. चालेल, देवीला घालेल मी. हां गर्दी नाही गाईस, गर्दी नाही. पण ना तुझा सकाळच्या ट्रॅव्हलिंगबद्दल आमची ट्रेनच सुटली, काय बोलू आता. माझे मुले सुटली. हो जे माझ्या मुलं सुटली. चल बघायचं आता आम्ही गाभाऱ्यावरून पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता पुढे आता. हो का चला. आरतीची वेळ आता झालेली आहे आणि आम्ही त्यासाठीच आलेलो आरतीसाठी. तर आता ती आम्हाला भेटेल, बरा वाटेल मला. चला. A few moments later. त्यांचं दर्शन झालं एकदम भारी. पण नवरात्रीमध्ये यावेळी जाम सिक्युरिटी ठेवले, तर काही शूट वगैरे करायला नाही भेटला. आपली दिलेली वेणी घातली देवीला, फोटो वगैरे काय काढायला भेटला नाही. त्याची जाम सिक्युरिटी आहे. आता उभा पण राहू देत नाही. वरती नाही एवढा, खाली आहे. पब्लिक आहे बऱ्यापैकी. इथं महाकालीचं मंदिर आहे आणि तिकडे बारुंडा देवीचं मंदिर आहे. आपल्याला देवीचा प्रसाद पण भेटलेला आहे. काहीच कशी आहे झोड घेतली आहे बघा आमच्यासमोर. हे वाटते काय ना, वडापाव खाता आणि चहा पिता बघा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? असं बघायचं तर गणपतीने 3 वडापाव खाल्ले इथे बसल्या बसल्या. कसा झोपला आहे बघा. बिचारी सगळी बघा कशा आरतीसाठी थांबल्या. 11:30 आरती आहे. फक्त 10 मिनिटं. इथे तोंडाला बघायचे 12 वाजे झोपायला येणार. बाईचा काही विषय आहे वेगळा. त्यांना काही वाटते का असं झोपलं ते. हां त्याला बघा तो एक तिथे झोपले, यो एक तिथे झोपले. एक नानीला हिला यायला सगळ्यांना झोपायला. आणि बघ तर कमी. Few moments later.
अशा प्रकारे आता आरती झाली, आम्हाला आरती भेटली, छान झाली आरती. पण शूट करताना आला कारण की मोबाईल अलाउड नव्हता, फोन घेत होते पोलीस, म्हणजे पोरं होते तिथे. तर जेवढा शूट झाला तेवढा मी दाखवेल तुम्हाला. तर आता आम्ही निघालो शेवटला. चला आरती बघून आमचे 3 मेंबर परत गायब झालेले आहेत. या नवीन पायऱ्या केल्यात बघा कशा परल माणूस असं केले. स्टेशनला आलेलो आहोत आता. आम्ही पण काहीतरी खातो उपासाचा, बेकार भूक लागलेली आहे. चक्कर बिक्कर येवाची पडाचं खाल्ली काय बरोबर. चला मी इकडे लस्सी पिलेली आहे आणि बघा कसं बी लागले बघा. कसं बी लागले. यो इकडं एक साईडला फ्रँकी खाते, एक साईडला थंडा पिते. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. पैसा का कितने का उधर जाके मालूम पड़ेगा ना. कसा बी लागले वसा काही खाल्लाच नाही अख्खे दिवस. कैसे खाला 3 वेळा प्रसाद खाला जीवदानीचा यांनी, 2-3 वडापाव प्लस फला खाली, ती सुत्तरफणी खाली, तर बोले काहीच खाला नाही. चहा पिले 2. आता आम्ही वसई रोडला आलेलो आहोत. ट्रेन तर आमची 3:30ची आहे, आम्ही पोचलो 2ला. कसा बसले बघा खाली, वाटत पण नाही कशी वरती बसले ना सगळी. असा खाली बसवले मला मेरी बी ना शेवटी, फक्त कॉलरचा बटक पेटले माझा म्हणून लावला नाही. पुंगळ्या खाते बघा. आता हात काय राहत्या छोटी लालू काहीच. तर मला एक पार्सल रिसीव झालं आहे स्टेशनवरती. हे बघा असा पॅकिंग करून आलेला आहे. बघू आपण काय आहे आतमध्ये. काय आहे आतमध्ये पार्सल बघा काय आले मला. भारी आहे, भारी आहे. चांगली आहे. वैसे इथे कडू कडू कॉफी प्यायला घेतली आम्ही. हे माणूस घेऊन आलेला त्याच्यासारखी कॉफी आणली आणि ते दिवस खराब झाले. हिने एकदम अशी कशी पिली, हॅवी पण पिली का तर झोपडावी मला. ते ट्रेननं तर आमचे झोपडले पहिली गोष्ट ब्लॉग चालू झाले. घ्यायचे माणसाला लाजच नाही. कसा झोपले बघा. ट्रेन आली, उठ ट्रेन आली, ट्रेन आली, उठ. अरे ट्रेन आली, बसल्यान उठ. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. काय आमचा बॉस भेटला आहे बघू शकता. विराज वसई स्टेशनला आहे. त्या आमच्या सगळ्या ताईचा जावा ही सगळी गँग आले बघू शकता. हे बघा फुक्कटची शायनिंग. ट्रेन 3:35ची होती, 36 झालं. ट्रेन अजून आली नाही. चल चल चल. बघा आमचा आणला घरातला. खूप झोप आली आहे यांना. बघू मी कसं दिसतं गाईज. आता आमची ट्रेन आली, आम्ही बसलो, आता निघलो. आता भेटू आपण डायरेक्ट अंजूरपाटला. चला फक्त एक आपल्याला आपला पॅसेंजर आपला मेंबर तिथे सोडायचा आहे, म्हणजे खारबावला. तिथं पतिदेव येईल तिला घ्यायला. इथंच उभा आहे, दाखवतो मी. चला आमच्या बॉसने डब्बा चेंज केला. बॉसला वाटते गर्दी झाली तिथं. भागो भागो भागो. बघू शकता कसं धावत आलं.
काय समोर चंडिका मातेचं मंदिर दिसतंय बघू शकता इकडे. गाईज बघा कशा उड्या मारतात. आमची ताई पडली आताशी. बघा कसे उड्या मारतात. ट्रेन सुटायच्या आधी उड्या मारा. चला उतरल्या. बघा आली सगळी. तर आता आम्ही पोचलो आहोत अंजूर भाट्याला. तर आपण डायरेक्ट भेटूया घरी आणि घरी बघू काय चाललंय. खालीला परत नाही आणायचा. तर ते ताई कसं वाटते तुला? मस्त वाटते. ताईने बाबा आवरे वर्ष उडी मारले. ताईला सलाम आहे. गाईज आमचा उपास आहे. चपला सोडल्या त्यांनी. बिचारा आमचा अर्णव बघा दमलेला आहे. आम्ही चढून चढून गमलेलो. अजून काय बोलायचं आता एवढ्या शिड्या होत्या. 1 लाखच्या रस्ते गेल्या काय 1 लाख. बाबा बाबा 1 लाख आम्ही शिड्या एक चढले. चिडे चढत होतो. 2-2 पण नाही चढलो आम्ही. हा बॉस. ए बॉस आम्ही चाललो घरी. नाही बाय बाय बाय. ताई दिली रिक्षा. मग तू दुसरी रिक्षा. A few moments later. आम्ही घरी आलो. जरा झोपलो. आरती झाली. आता उठलो. मला आमचा घट दाखवतो मी. कसा अवतार बघा आमचा गट. काही त्याला आम्ही नेला नाही. सुद्धा नेला. गाईज बघा बिनलाची हे सगळ्या इथे बसले. तशा तुझा प्रॅक्टिकल होता म्हणून तुला आम्ही नेला नाही. ती मॅडम आहे तिला स्कूल असते. तर गाईज आजचा ब्लॉग इथेच एंड होत आहे. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.